नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 11 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे की रविराज म्हणत असतात की अर्जुन डीने रिपोर्टमध्ये काय लिहिले हे सांग मला, मी ते ऐकण्यासाठी खंबीर आहे. तर अर्जुन बघा अर्जुन सरळ स्पष्ट सांगून टाकतो. म्हणजे इथे थोडंसं सीन आपल्याला म्हणजे लांब करून दाखवलेला आहे. तर आपण पाहतो की अर्जुन आता फायनली सांगतो की या तन्वीचा जो डीने रिपोर्ट आहे ना, तर तो प्रतिमात्याशी अजिबात मॅच होत नाही, तो मैनावतीशी मॅच होतोय. असं जेव्हा अर्जुन सांगतो तेव्हा बापरे सगळे सुभेदार फॅमिली आणि सगळे इतके चकित होऊन जातात की बास बापरे सगळेजण बघतच राहतात. आता बघा पुढे फक्त नागराज आणि महिपतला हे सगळं माहिती असतं. सायली म्हणते आम्हाला जो संशय होता ना अखेर तोच खरा ठरला म्हणून, आणि प्रिया खाली मान घालून उभी असते. सायली म्हणत असते की प्रिया ही तन्वी नाही तर बबली लोखंडे आहे म्हणून, आणि मैनावती चांगलीच मान हलवत असते. आता घरच्या प्रत्येक लोकांना ना तिचा क्षण आठवत असतं जेव्हा जेव्हा ही प्रिया पहिल्यांदा घरात आल्यानंतर घरातल्या खानाखुणा वगैरे सगळ्या सांगत असते ना की अर्जुन आणि मी या जिन्यांवरती खेळत होतो वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घरच्यांना सगळ्यांना आठवत असतात. आणि तेवढंच त्यांना दुःखसुद्धा झालेलं असतं. जेव्हा ते अर्जुनला भेटलेली असते, हाय अर्जुन ओळखलंस का, तो प्रत्येक क्षण आहे ना तर तो इथे त्यांनी ना आठवलेला दाखवलेला आहे. आता आपण पाहतो की हा अर्जुन काय करतो, डीएनए टेस्टचा जो रिपोर्ट आहे ना तर तो आता रविराज किल्लेदारांच्या हातात देतो. कल्पनाताई म्हणतात नाही नाही हे ना वाईट स्वप्न असू शकतं, नाही काय ना की कुणी कोणाला इतका धोका कसा काय देऊ शकतो. प्रतापराव म्हणतात दिलाय कल्पना, दिलाय आपल्यालाच धोका दिलाय. असं जेव्हा सांगतात प्रतिमा त्या खूप रडायला लागतात. प्रतापराव म्हणतात या मुलीनं ना आपली खूप मोठी फसवणूक केली आहे म्हणून. आता सगळ्यांनाच सुभेदारांना अर्थातच खूप दुःख झालेलं असतं. ज्या मायेसाठी तडफडत राहिले ती मला मिळत नाहीये म्हणून मी स्वतःला दोष देत राहिले, सतत मी कुडत राहिले, असं आता प्रतिमा त्या रडत रडत बोलत असतात. आणि त्या म्हणतात की आणि मला आता कळतंय की ते नातंच खोटं होतं, म्हणजे तू माझी मुलगीच नव्हती हे मला आता कळतंय, असं प्रतिमा त्या रडतात. आणि पुढे म्हणतात अगं तुला प्रत्येक क्षण हे माहिती होतं की तू आमची मुलगी नाही आहेस, तरीसुद्धा तो प्रत्येक क्षण तू आम्हाला फसवत राहिलीस, तो प्रत्येक क्षण तू आम्हाला खेळवत राहिलीस, असं प्रतिमा त्या आता या प्रियाला बोलायला लागतात. आणि प्रिया बघा अतिशय निर्लज्ज दाखवली आहे. रविराज म्हणतात काही दिवसासाठी का असे ना पण तुला या घरामध्ये ना आम्ही थारा दिलेला होता. आणि पुढे रविराज म्हणतात की अगं अरे असा कसा काय मी आंधळा झालो म्हणून. आणि नागराज आणि महिपत फक्त रविराजांकडे बघत असतात. रविराज पुढे म्हणतात की 20 वर्ष मी ज्या मुलीची वाट बघत होतो ती आली म्हणून मी असा कसा काय दुबळा बाप झालो, असं हे रविराज म्हणायला लागतात. आणि बघा अश्विन सुद्धा ना कंटिन्यू आता रडत असतो. प्रिया लगेचच म्हणायला लागते बाबा बाबा प्लीज माझं ऐकून तरी घ्या, मी काय सांगते ते ऐकून तर घ्या. रविराज जोरात ओरडतात ना तू दूर हो, पुन्हा जर का मला बाबा म्हणालीस ना तर जीव हासडून तुझ्या हातात देईन मी, असं रविराज आता खूपच जोरात ओरडतात या प्रियाच्या अंगावरती. आणि बघा या सगळ्याची ना मजा येत असते खरं तर महिपत आणि नागराजला. प्रिया म्हणते बाबा हा रिपोर्ट खोटा आहे, हा अर्जुनने ना मॅनेज केलाय. नागराज जोरात ओरडतो ना हे गप्पे असा म्हणतो आणि म्हणतो की आम्ही आहोत नाही ते, तुला काय वाटलं की मी जेलमध्ये सडत असलो तरी सुद्धा तुला वाचवणार आहे आणि तुझं मी तोंड बंद ठेवणार हाडे, असं म्हणून आता प्रियाला ना खूपच हडतूस करायला लागतो हा नागराज. महिपत म्हणतो तुझी सगळी सत्ता संपली प्रिया मधुकर, असा हा महिपत म्हणायला लागतो. आणि प्रिया इतकी रागाला जात असते ना की पास भयानक प्रिया संतापते या दोघांवरती. आता पुढे बघा प्रिया इतक्या रागाने बघत असते तर अश्विन लगेचच म्हणायला लागतो मग मी जिच्यावर प्रेम केलं ती मग या सगळ्या मधली कोण होती, बबली लोखंडे. आणि अश्विनच्या तर डोळ्यातून आज पाणीच थांबत नसतं. अस्मिता म्हणते ती एक चेटकीण होती, आपल्या घराचा सत्यानाश करायला आलेली चेटकीण होती, असं ही अस्मिता या प्रियाकडे बघून म्हणत असते. पुढे बघा अस्मिता म्हणते ही अशी चेटकीण आहे जी माणसात राहिली ना तर सगळ्यांना अगदी साधीभोळी दिसते, पण जेव्हा स्वतःला आरशा डोळे टोकदार नाक आहे आणि अस्ताविस्ता केस आहेत, असं ही अस्मिताना जोरजोरात ओरडून बोलत असते या प्रियाकडे बघून. आणि म्हणते आणि तिच्या भोवती असते अशुभाची सावली, आणि या प्रियाबद्दल ना असं बोलत असते. आणि म्हणते काय ग प्रिया तू जेव्हा आरशात बघतेस तेव्हा तू अशीच दिसत असशील ना, स्वतः अकरा विकरा आणि किळसवानी अशीच दिसतेस ना ग तू स्वतःला, असं अस्मिता म्हणायला लागते. आता बघा आता पुढे सगळे सुभेदार तर थक्क झालेले असतात. कल्पनाताई म्हणतात चैतन्य तुला हे सगळं माहिती होतं ना रे, मग तू आमच्यापासून हे सगळं का लपवून ठेवलंस रे. आता चैतन्य म्हणतो मावशी अगं मला फक्त अंदाज होता ग या सगळ्या गोष्टींचा, पण अर्जुन आणि शैली वहिनींची होणारी गालमेल मी बघत होतो ग म्हणून मी काही बोलू शकलो नाही, मी तर काय बोलणार होतो, असं चैतन्य म्हणतो. कल्पनाताई म्हणतात पूर्णाई बघतायत ना जिला आपण आपली तन्वी समजत होतो ती तर कुणी भलतीच निघाली हो, ही आपली तन्वी नाहीच आहे, असं कल्पनाताई म्हणत असतात. आणि पूर्णाजी बराच वेळ तर खूप
शांतपणे हे सगळं ऐकत असतात. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई आपण हे सगळं कसं काय सहन करायचं आता? अश्विन म्हणतो, का केलंस ग तू हे सगळं असं? हां सांग ना, का केलंस तू हे सगळं? अर्जुन जोरात म्हणतो, प्रॉपर्टीसाठी केलंय तिने हे सगळं. हिला ना फक्त सुभेदार आणि किल्लेदार यांची प्रॉपर्टी हवी होती असं अर्जुन आहे ना सांगायला लागतो. अश्विन तर बघतच राहतो, फक्त प्रॉपर्टीसाठी हिने इतकं सगळं केलं म्हणून. अर्जुन म्हणतो, काय ग, हो ना, फक्त प्रॉपर्टीसाठी हे सगळं केलंस ना? आणि प्रिया गप्प उभारून ना फक्त ना या अर्जुनकडे रागाने पाहत असते. अर्जुन पुढे म्हणतो, पण आमचे पैसे तुला पुरले नाही म्हणून तू अधिराजकडून ना 10 लाख रुपये घेतलेस. पण तुला ना त्यावेळेस हे माहिती नव्हतं की ते पैसे त्या ट्रॅपमध्ये ठेवलेला एक चीजचा तुकडा होता. म्हणजे तो ट्रॅप जो आहे ना तर तो तुझ्यासाठी होता. पुढे अर्जुन म्हणतो, तू उडी मारलीस आणि त्यामध्ये अडकलीस, पण त्या पैशांमधून तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाहीये, हे लक्षात ठेव. आता प्रिया बघायला लागते, पैसे मिळणार नाही म्हणल्यानंतर. अर्जुन म्हणतो, कारण तू आता ना लगेच जेलमध्ये जाणार आहे आणि तुला तेव्हा माहिती नव्हतं, पण आम्हाला माहिती होतं ना, म्हणून 50 लाख रुपये सुद्धा आम्ही तुला त्यावेळेस दिले असते. पण त्यातले मी ना तुला 50 पैसे सुद्धा मिळू देणार नव्हतो. कारण का तर आम्हाला माहिती होतं की तू जेलमध्ये जाणार आहे, त्यामुळे तुझ्या हातात 50 पैसे सुद्धा लागणार नाहीयेत असं अर्जुन म्हणत असतो. सायली म्हणते, रविराज काकांनी एक जमीन आणि बाकीची खूप काही संपत्ती आहे तर ती तन्वीच्या नावावरती केली होती, पण आता कायद्याने तीही तुला मिळणार नाही. आता प्रिया लगेच सायलीकडे बघायला लागते, म्हणजे आता प्रॉपर्टी पण हातातून गेली. आता सायली पुढे म्हणते, हो ना, आता यातातून आणि याला असं म्हणतात की तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आलं दुपाटणं असं सायली म्हणते. आता बघा विमल म्हणते की तो देव आहे ना, तो बघतोय आणि तो ना तुम्हाला कधीच माफ करणार नाही, तो तुम्हाला ना नक्कीच शिक्षा करेल असंही विमल म्हणायला लागते. प्रतापराव म्हणतात, पण अर्जुन मला एक गोष्ट सांग की 3 वर्ष चाललेलं हे नाटक ह्या मुलीने केलंच तरी कसं काय म्हणून. आणि आता बघा प्रतापराव म्हणतात की अरे रविराज सारखा निष्णांत वकील तर लगेचच सुमन काकू म्हणते, हे सगळं ना हिने एकटीने नक्कीच केलेलं नसणार आहे, यांची मदत तर नक्कीच झाली असेल असं नागराजकडे बघून सुमन म्हणते. आता बघा नागराज म्हणतो, हो झाली ना, गेली मी मदत, उगीच कशाला मी खोटं बोलू, का मी आता खोटं बोलू असं नागराज म्हणायला लागतो. आता बघा नागराज म्हणतो, दादाच्या ॲक्सिडेंटचा प्लॅन अयशस्वी झाल्यानंतर 20 वर्ष मी संधीची वाट बघत होतो. 20 वर्ष मला संधीच मिळत नव्हती आणि मग त्यावेळेस प्रिया नावाची संधी तन्वीचा गाठोडं घेऊन एक दिवस महिपतच्या ऑफिसमध्ये आली. आता महिपत पण सगळ्या गोष्टी पुढे सांगतो. पुढे महिपत म्हणतो, त्या टायमाला मी चुकीच्या मार्गाने चाललो होतं, लय चुकीच्या. त्यावेळेस आहे ना मला आश्रम पाहिजे होता आणि मला ही लालची मुलगी आश्रमासाठी ना मदत करायला तयार झाली. आता महिपत सुद्धा हे सगळं आठवून सांगतो. महिपत म्हणतो, म्हणूनच तर आम्ही हिलाच तन्वी म्हणून किल्लेदारांच्या घरात पाठवून दिलं. आणि आता रविराज आणि प्रतिमा त्या अक्षरशः थकवून ऐकत असतात. नागराज म्हणतो, ॲक्सिडेंट झाल्यानंतर छोटी तन्वी रडताना पाहिली असं खोटं सांगणारी बाई आम्हीच प्लॅन केली होती असं सगळं नागराज सांगतो. पुढे म्हणतो, DNA चे खोटे रिपोर्ट्स आणि हे सगळं मॅनेज करणं महिपतला सहज शक्य होतं आणि महिपतनं ते मॅनेज केलं सुद्धा. आणि मग आम्ही याच मुलीला माझी शिडी बनवायचं ठरवलं. तन्वी किल्लेदार नावाची शिडी आम्ही बनवायचं ठरवलं असं नागराज म्हणतो. आणि म्हणतो की मी सांगितलं होतं कमिशनर साहेब की आपलं डील ठरल्याप्रमाणेच होईल, या मुलीला तुम्ही रविराजच्या समोर तन्वी म्हणून प्रेझेंट करायचं असं नागराज म्हणतो. आणि त्याने कसं मॅनेज केलेलं असतं पोलिसांना हे सुद्धा नागराज आता सगळ्यांच्या समोर सांगतो. आणि ना सगळ्यांना अक्षरशः आश्चर्य वाटत असतं. नागराज म्हणतो, दादाच्या सगळ्या प्रॉपर्टीपर्यंत घेऊन जाणारी तन्वी नावाची शिडी माझी, या नागराज किल्लेदारची ही शिडी होती, तन्वी किल्लेदार असा सांगायला लागतो. महिपत म्हणतो, त्यावेळेस ही खोटी, हिचं नाव खोटं आणि ही जी ओळख सुद्धा खोटी असं जेव्हा महिपत बोलतो तर लगेच प्रिया बघा अजून शेवटपर्यंत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नच करते. लगेचच प्रिया म्हणते, अरे तुम्ही या नागराज आणि महिपतचं काय ऐकताय तुम्ही दोघं, काय ऐकताय तुम्ही सगळेजण या दोघांचं, अरे हे खोटे हे दोघंजण खोटारडे आहेत. आणि म्हणायला लागते की अरे हे ना अर्जुनला ना विकले गेले ते दोघंजण म्हणजे नागराज आणि महिपत. आणि पुढे म्हणते, अरे पैशासाठी ना वाटेल ते करतील हे नागराज महिपत, तुम्ही कुणीही यांचं ऐकू नका. मला तर वाटतंय ना की हा सगळा खोटा DNA रिपोर्ट सुद्धा ना या महिपतनेच मॅनेज केलेला असणार आहे, हो ह्यानेच केलेला असणार आहे असं प्रिया ना स्वतःला वाचवण्यासाठी खूपच धडपडायला लागते. आता बघा आपण रविराज आहेत ना त्यांना आठवायला लागतं की अरे तन्वीच्या तळपायावरती एक जन्मखून आहे आणि त्याच्यानंतर तन्वीने ती जन्मखून दाखवलेली असते आणि रविराज म्हणाले असतात, माझं बाळ माझ्याकडे परत आलं ना. हा सीन आठवून त्यांना खूप वाईट वाटतं. आता रविराज जातात ना या प्रियाकडे, इतक्या सनकन थोबाडे देतात ना तिच्या अख्खी बात, पण आतून खरं तर रविराज खूप तुटलेले असतात. खरंच त्यांचं ना आज मन रडत असतं. रविराज तिला थोबाडे देतात आणि म्हणतात की तू फक्त माझी फसवणूकच नाहीच केलेली ग. रविराज या प्रियाला म्हणायला लागतात. रविराज म्हणतात, अपमान केलायस तू माझा
समज. आणि प्रिया त्यांच्याकडे सुद्धा ना रागारागाने बघत असते, कारण त्यांनी थोबाडीत दिलेली असते ना. आता प्रिया रविराज म्हणतात, तू माझा अपमान केलायस, माझ्यामधल्या बापाचा अपमान केलायस, अगं तुझ्यावर भरभरून केलेल्या मायेचा प्रेमाचा अपमान केलायस तू. आणि म्हणतात की 20 वर्ष मी माझ्या मुलीच्या शोधाचा अपमान केलायस तू, तुझ्यावर पै खर्च केलेल्या पैशाचा अपमान केलायस तू. अगं तुला इतके दिलेले भरभरून आशीर्वाद, त्या प्रत्येक आशीर्वादाचा सुद्धा तू अपमान केलास ग, असं रविराज सांगायला लागतात. आणि ही प्रिया अजूनही ना अशी निर्लज्जपणे उभी असते ना की जसं काही केलंच नाही. रविराज म्हणतात, आणि तू इतक्या सगळ्या गोष्टी केल्या नाही आहेस, तर तू प्रतिमांच्या भावनांचा सुद्धा ना अपमान केला आहेस. आणि म्हणत असतात की बघ जरा तिच्याकडे, बघती, अगं तू आई म्हणत होतीस ना, तिला बघ जरा प्रतिमाकडं, असं हात करून प्रतिमा त्यांकडे दाखवतात. आणि म्हणतात, बघ तू तिला आई म्हणत होतीस ना ग. आणि प्रिया आता बघा गप्पपणे उभी असते. आणि रविराज म्हणतात, आई या शब्दाचा अर्थ तरी कळतो का ग तुला. आणि म्हणतात, अगं तू ना तुला आता मी काय बोलावं असं म्हणून ना शी असं म्हणतात. तिला अक्षरशः तिच्यासमोर आणि स्वतःच खूप रडायला लागतात. इतक्यातच प्रतिमा त्या सुद्धा तिथे येतात आणि म्हणतात की प्रिया. आता कल्पनाताई तिच्याजवळ येतात आणि लगेच तिला म्हणायला लागतात की प्रिया, मला काही आठवत नव्हतं ग, अगदी काही आठवत नव्हतं, तरीसुद्धा ना मी 20 वर्ष जगले दारिद्र्यामध्ये, अगदी खुडत जगत राहिले ग मी. आणि म्हणतात की कशासाठी मी जगते ना, मला हे काही कळत नव्हतं ना, मला काही आठवत होतं. आणि बघा पुढे म्हणतात की मग ना मला हे भेटले, आणि मग मला असं वाटलं की अरे मी यांनाच शोधत होते, आणि मग मला ना तू भेटली. आणि मग मला त्यावेळेस वाटलं की अरे हीच ती ओढ, हीच ती ओळख जी मला इतके वर्ष जिवंत ठेवते म्हणून, असं मला वाटत होतं ग. माझ्या आयुष्याला तुझ्यामुळे अर्थ आलाय असं वाटत होतं ग मला प्रिया. अगं मग हळूहळू तू तुझे रंग दाखवायला लागलीस, आणि तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तरीही मी तुझ्यावर प्रेम केलं, असं या प्रतिमा त्या सांगायला लागतात. पुढे म्हणतात की पण तू त्या विश्वासाला सुरुंग लावलास ग. अगं हे सगळं का केलंस तू, सांग ना. अगं हे सगळं करताना तुला जरा सुद्धा शरम नाही का ग वाटली, असं आता प्रतिमा त्यांना खूप रडत बोलत असतात. सांग ना, नाही वाटले का तुला शरम. म्हणून ना जोरात प्रियाच्या थोबाडी देतात. प्रेक्षकांनो, आजपर्यंत ना ही प्रिया फक्त आणि फक्त सगळ्यांकडून थोबाडीतच खाते. आता प्रतिमा ते इतक्या जोरात तिच्या थोबाडीत देतात ना, आणि स्वतःच खूप रडायला लागतात, इतक्या रडायला लागतात ना की त्यांना त्या स्वतः आवरताच येत नाही त्यांना त्यांचं रडू, इतकं त्या रडत येतात. आणि प्रतिमा त्यांना सावरतात आणि त्यांना घेऊन जाऊन सोप्यावरती नेऊन बसवतात. आता बघा लगेचच ना मैनावती तिथे येते आणि म्हणते, सगळ्यात मोठी फसवणूक आहे ना तिने आमची केली, माझ्या पोटात आहे ना पोरगीने विष वाढवलंय, मी विष, असं म्हणायला लागते. आणि मैना म्हणते, अगं जलमल्या तुझ्या गळाला नख लावला असतं ना मी, तर खरंच बरं झालं असतं. अगं का जिवंत ठेवलं मी तुला, का, मला हेच कळत नाही. म्हणून आता ना ही मैनावती सुद्धा तिच्या जोरात एक थोबाडीत देते ना की बास. बाप रे बाप, प्रेक्षकांनो आज प्रिया इतक्या थोबाडीत खाते ना तरी सुद्धा बघा शेवटी ही गरळ ओकतेच. आता सदाशिव म्हणतो, अगं तू जन्माला आलीस ना तेव्हा तुझ्या बहिणी आणि आम्ही सुखी होतोच ग, पण तू आलीस आणि आमच्या घर जे आहे ना तर ते जळालं ग, म्हणजे निखारी ठेवलीस तू आमच्या घरावर, असं म्हणायला लागतो. अगं तू जन्मल्यानंतर आमच्या घरामध्ये ना पोलीस यायला लागले, रोज मारामाऱ्या व्हायला लागल्या, रोज राडे व्हायला लागले, रोज आमच्या घरावरती ना संकट यायला लागले. सदाशिव म्हणतो, अगं तुझी 2 फूट उंची नव्हती ग, पण मारामाऱ्या ह्या तुझ्या सुरूच होत्या, आणि तुला मारामाऱ्याशिवाय काही सुचतच नव्हतं. तू घरातनं गेलीस आणि मग आम्हाला असं वाटलं की आमची सुटका झाली, पण तेवढं कुठलं ग आमचं नशीब, असं सदाशिव सुद्धा रडत बोलायला लागतो. आणि म्हणतो, आणि जेव्हा तू परत आलीस तेव्हा तर आमचा जीवच घ्यायला निघालीस ग. अगं सख्या आईबापावरती तू जन्मदात्या बापाला तू विषाचं इंजेक्शन द्यायला निघाली होतीस, असं सदाशिव म्हणत असतो. आणि म्हणतो, अगं कुठे फेटशील ग हे तू पाप. आणि प्रियाना खूपच मस्तीत त्याच्याकडे बघत असते. आता प्रतापराव येतात आणि या प्रियाला म्हणाला, या घरामध्ये आम्ही तुझं अगदी खुल्या मनाने स्वागत केलं होतं, या घरामध्ये आम्ही तुला ना खूप लाडात वागवलं होतं, रविराजची मुलगी म्हणजेच आमची मुलगी असं समजत होतो आम्ही, असं हे प्रतापराव बोलायला लागतात. आता बघा पुढे प्रतापराव म्हणतात, आणि तू काय केलंस की अगं मनातल्या मनामध्ये आमची थट्टा करून आम्हाला हसत राहिलीस तू प्रिया. आणि म्हणतात की आमच्या भोळेपणाचा तू फायदा उठवलास का ग, आणि खूप बोलतात आता प्रतापराव सुद्धा. आणि म्हणतात, हे सगळं कमी की काय होतं म्हणून तू आमच्या मुलावरती जाळं फेकलंस. आणि अश्विन बिचारा तिथे उभारून खूप रडत असतो. प्रतापराव म्हणतात, अगं माझ्या भोळ्या बाबड्या मुलाचं ना आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू प्रिया, तुला कळतंय का. म्हणून प्रतापराव खूप जोरात तिच्या थोबाडीत देतात या प्रियाच्या. आणि प्रिया आणखीन एक थोबाडीत खाते, पण आणखीन डगमगत नाही अजिबात सुद्धा. आता बघा सगळेजण बघायला लागतात ना ही प्रियाला जेव्हा थोबाडीत देतात ना प्रतापराव, आणि आता तिथून ते
निघून जातात. आता जेव्हा प्रतापराव तिथून निघून जातात तेव्हा बघा पुढे अश्विन येतो प्रियाकडे आणि म्हणतो, तुझं माझ्यावरती प्रेम नव्हतंच ना कधी, तुला ना फक्त सुभेदारांचा पैसा हवा होता. आणि प्रिया त्याच्याकडे सुद्धा ना सेम ॲटिट्यूडनीच पाहत असते. अश्विन म्हणतो, तो अर्जुन सुभेदारकडून नाही मिळाला मग तर अश्विन सुभेदारकडून मिळवायचा. हो ना, असंच होतं ना गं तुझं निर्णय. आणि म्हणतो, काय गं तुझ्यासाठी एवढंच सोपं होतं ना गं, अर्जुन नाही तर अश्विन. आता प्रिया गप्पच बसते. अश्विन म्हणतो, अगं पण या सगळ्याच्यामध्ये माझा बळी गेला गं, माझी काय चूक होती या सगळ्यामध्ये. अश्विन आहे ना खूप इमोशनल होऊन प्रियाला बोलवत असतो. पण तरीही या प्रियाला त्याची काडी मात्र ही किंमत वाटत नसते. अश्विन म्हणत असतो, अगं या सगळ्यामध्ये माझा बळी गेला गं, तू मला दिलेलं एक एक वचन, तू मला केलेला एक एक स्पर्श, आपण दोघांनी मिळून बघितलेलं एक एक स्वप्न, ही सगळं मातीमोल झालं गं. म्हणून अश्विन खूप रडायला लागतो आणि म्हणतो, हे सगळं दिखावा होता ना गं, सांग ना, हे सगळा दिखावा होता ना गं. अगं मी तुझ्यासाठी सुभेदारांच्या तिजोरीची फक्त एक किल्ली होतं ना गं. आणि प्रिया ना त्याच्याकडे सुद्धा ना अशी बघत असते जसं की हा किती मूर्ख आहे म्हणून. अश्विन म्हणतो, हो ना बोल ना, मी फक्त तुझ्यासाठी ती सुभेदारांच्या घरच्या तिजोरीची एक चावी होतो ना, बोल. म्हणून अश्विन इतक्या जोरात थोबाडे देतो ना या प्रियेच्या की बास बाप रे. आणि म्हणतो की कुठल्या हक्काने तू माझं इतकं असं केलंस, बोल ना बोल, तू इतक्या कोणत्या हक्काने माझं असं केलंस. आणि म्हणतो, अगं बोल तर मी. आणि खूप ओरडायला लागतो प्रियाच्या अंगावर. पण आता ना सगळेजण त्याला आवरायला लागतात. आता कल्पनाताई पळत येतात आणि लगेचच त्याला म्हणतात, अश्विन बाळा अरे थांब, सावर तू स्वतःला. म्हणून येत ना त्याला साईडला घेतात. अश्विन खूपच रडत असतो. आता कल्पनाताई म्हणतात, अश्विन सावर रे बाळा, स्वतःला नको रडू. आणि अश्विन कंटिन्यू रडत असतो, खूपच रडत असतो अश्विन. आता बघा पुढे कल्पनाताई येतात आणि या प्रियाच्या जवळ येतात आणि म्हणतात की झालं का तुझं समाधान, तुला अश्विनची हीच अवस्था बघायची होती ना गं. आता ही प्रिया त्यांना सुद्धा ॲटिट्यूड देते. कल्पनाताई म्हणतात, अगं माझ्या मुलाने असा कुठला गुन्हा केला होता गं की तू त्याच्या नशिबात आलीस, असं काय चुकलं होतं माझ्या अश्विनचं. अगं तू ना आमच्या घरावरती ना भूल पाडली होतीस, त्याच्यामुळे ना आम्ही सगळेजण बोललो, तरी सुद्धा सायलीने तुझं खरं रूप आम्हाला दाखवलं होतं गं. पण आम्ही तरीसुद्धा आणि त्यानंतर सुद्धा तू आमच्या घरामध्ये राजरोजपणे वावरत होते, आमचं पवित्र घर आहे ना, तर हे तू अपवित्र केलंस, असं कल्पनाताई आता या प्रियाला बोलायला लागतात. आणि बघा पुढे ना सगळेजण बघत असतात हे सगळं सीन. आता कल्पनाताई म्हणतात, तू एका आईला दुखवलंयस, तू माझ्या अश्विनला दुखवलंयस, तू एका ना आजीला दुखवलंयस. आणि त्यातून म्हणते की तुझ्यासाठी ना कुठली शिक्षा अगदीच पुरेशी नाही आहे गं, तुला जेवढी दिल ना तेवढी शिक्षा कमीच आहे. असं म्हणून कल्पनाताई तिच्या पुन्हा एकदा खूप थोबाडे देतात आणि म्हणतात की तुझ्यासाठी कुठलीच शिक्षा पुरेशी नाही आहेत, असं 2-3दा रिपीट म्हणतात आणि तिला थोबाडे देऊन तिथून निघून जातात. बघा सुमन येते प्रियाकडे आणि सुमनला म्हणते, मी तुझ्यावर ना अगदी आईसारखी माया केली, तुला फुलासारखं जपलं, आमची तन्वी परत आली म्हणून कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं गं, मला इतकं तुझ्यावर प्रेम केलं. अगं पण तू तर आम्ही पाळलेली एक नागिन निघालीस गं, असंही सुमन म्हणायला लागते. आणि प्रियाला आता बोर व्हायला लागतं. सुमन म्हणते, माझा विश्वास फक्त यांनीच नाही तोडला तर तू सुद्धा माझा विश्वास तोडलाय, तू सुद्धा माझा विश्वासघात केलायस. असं म्हणून आता सुमन काकू सुद्धा जोरात थोबाडीत देते या प्रियाच्या आणि तिथून निघून जाते. बापरे, या प्रियाच्या नाच प्रत्येक जण येऊन एक एक थोबाडीत देते. आता सुमन काकू गेल्यानंतर चैतन्य म्हणतो, झालं पोट भरलं तुझी भूक खूप मोठी असेल ना गं, आधी बॉयफ्रेंडने दिलेले पैसे पुरले नाहीत, मग ज्या आश्रमात राहत होती तो आश्रम गिळायला बसलीस आणि शेवटी तुझी नजर रविराज सरांच्या प्रॉपर्टीवरती होती, शेवटी तेही पुरलं नाही म्हणून तू सुभेदारांच्या घरात शिरली. अगं किती नीचबाई आहेस गं तू. अगं झालंय का अजून काही कोणाला छळायचं बाकी आहे तुझं, सांग ना अजून काय काय गुन्हे करायचे तुझे बाकी, तसं चैतन्य म्हणायला लागतो. आता बघा अस्मिता तिथे येते आणि अस्मिता तर ना चान्स सोडत नसते हिला मारण्याचा. अस्मिता म्हणते, हिची भूक आहे ना कधीच भागत नसते चैतन्य, कारण भस्मासुराचा ना अवतारच आहेस तू, असं या प्रियाला म्हणायला लागते. पुढे बघा अस्मिता म्हणते, अगं तू जिथे हात ठेवशील ना तिथं ना राखच करशील, राखच. आणि प्रिया तुझ्याकडे सुद्धा ना अशी काही रागाने बघत असते की तिने काही केलंच नाहीये आणि म्हणते, म्हणून तर तू माझ्या घराची राख केलीस. म्हणून ही अस्मिता पुन्हा एकदा थोबाडीत देते या प्रियाच्या आणि म्हणते, मनात राक्षस असल्याशिवाय ना एखादी व्यक्ती तब्बल 2 वर्ष असं ना खोटं राहू शकत नाही, असं अस्मिता जेव्हा म्हणत असते तर प्रियाला फारच ॲटिट्यूड वाटत असतो. अस्मिता म्हणते, अगं स्वतःच्या मनाशी सुद्धा तू असंच खोटं बोलत असेल ना गं, असं म्हणून आता अस्मिता तिथून निघून जाते. बापरे, आजचा भागानं उगाचच खूप वाढवलाय. पण प्रत्येक जण याला येऊन शिक्षा देते ना हे बघायला तर खरंच खूप मजा येते. त्यामुळे तुम्ही टीव्हीवरती हा भाग नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप प्रेक्षक असे आहेत की जे चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूपच थोडासा कालावधी राहिला आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.
आपण पाहतोय की आता पूर्ण जे आहेत ना या प्रियाच्या जवळ येतात आणि इतक्या जोरात प्रियाच्या थोबाडी देतात आणि म्हणतात की माझ्या श्वासात फक्त आणि फक्त ना माझी तन्वी आहे ग, आणि इमोशनल होतात ना पूर्णाजी येते. पूर्णाजी म्हणतात की माझ्या अंगणामध्ये बागडणारी तन्वी, माझ्या अर्जुनवरती रुसणारी तन्वी, आणि पूर्णाजी म्हणून मला घट्ट मिठी मारणारी माझी तन्वी, आणि असं म्हणायला लागतात ना. पुढे म्हणतात की तिचं हसणं माझ्या कानामध्ये अजूनही वाजतंय, तिचा स्पर्श अजूनही मला जाणवतोय, आणि तू माझ्या तन्वीचं नाव वापरलंस, आणि म्हणतात की आणि तू मात्र ना ढोंगी निघालीस, असं या प्रियाला म्हणायला लागतात. आणि पूर्णाजी आता खूप रडतात. पूर्णाजी प्रियाला म्हणतात तू विष आहेस, विष म्हणून. आणि तर ही प्रियाना सेम त्याच नजरेने पूर्णाजीकडे बघत असतात. आता पूर्णाजी म्हणतात जसं विष हळूहळू अंगामध्ये भिंत मेंदूचा ताबा घेतं ना, तसंच केलंयस तू. आम्हाला कळलंच नाही ग की जो माणूस की मला माझ्या तन्वीचा चेहरा वाटतोय, पूर्णाजी म्हणतात की जो माझ्या तन्वीचा मला चेहरा वाटतोय तो तर खरं एक मुखवटा आहे, आणि मला हे कसं काही कळालंच नाही ग. आणि म्हणतात की तू माझ्या तन्वीचं नाव स्वतःला लावून घेतलंस ना, आणि म्हणतात की पण तिचा लागवी स्वभाव कुठून आणशील ग तू, माझ्या तन्वीचा लागवी स्वभाव कुठून आणशील तू, बोल ना. आणि म्हणायला लागतात पुढे की हे तिचं चमकतं लॉकेट तू गळ्यात घातलंस ना ग, अगं पण माझ्या तन्वीच्या डोळ्यात असणारी चमक तू कुठून आणशील, माझ्या तन्वीला परत आण. आणि म्हणतात कुठे आहे ती तन्वी माझी, सांग मला माझी तन्वी कुठे आहे ते सांग, मला माझी तन्वी हवी आहे. म्हणून आता ना पूर्णाजी खूपच हायपर व्हायला लागतात आणि आता तिला घट्ट पकडतात आणि म्हणतात तुला घाबरून ती कुठेतरी लपून बसली आहे ना ग, सांग माझी तन्वी कुठे आहे ती. आणि म्हणतात की घेऊन ये तिला, माझ्या तन्वीला माझ्यासमोर घेऊन ये, माझ्या तन्वीला घेऊन ये. म्हणून खूपच रडायला लागतात. इतक्या रडायला लागतात की आता अक्षरशः अर्जुन पळत जातो आणि पूर्णाजीला सावरतो. आणि पूर्णाजी रडत असतात की माझ्या तन्वीला मग घेऊन ये, माझी तन्वी माझ्यासमोर हवी मला लवकरात लवकर. आणि प्रिया ना अर्जुनकडे सुद्धा ना तशीच रागाने बघत असते. अर्जुन म्हणतो हे बघ पूर्णाजी तू हिच्यासाठी रडावं, हिची ना एवढी लायकीचं नाही आहे, पूर्णाजी तू हिच्यासमोर अजिबात रडू नकोस, असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो की चल पूर्णाजी तू बस बरं ये इकडे. म्हणून आहे ना पूर्णाजीला ना सोफ्यावरती आणून बसवतो अर्जुन. आणि पूर्णाजी आता खूपच रडायला लागतात की माझी तन्वी खरी नाही आहे, ही खोटी आहे म्हणून. आता आपण पाहतो की कल्पनाताई या प्रियाकडे येतात आणि म्हणतात तू जे हे गळ्यात घातलं ना हे लॉकेट माझ्या तन्वीचं आहे. आणि आता तो सीन दाखवतात जेव्हा लहानपणी पूर्णाजीने ना या छोट्या अर्जुनला ते लॉकेट घातलेलं असतं आणि प्रिया म्हणालेली ही तन्वी म्हणालेली असते की मला पण लॉकेट हवं आहे. त्यावेळेस ना अर्जुनने स्वतःच्या गळ्यातलं सोन्याचं लॉकेट या तन्वीला दिलेलं असतं आणि हे घाल म्हणालेला असतो. आणि आता प्रियाने ते तन्वीने खूप आनंदाने घातलेलं असतं, मस्त आहे म्हणून. आता कल्पनाताई हे सगळं आठवतात आणि म्हणतात पूर्णाईने हे लॉकेट आहे ना अर्जुन दिलं आणि अर्जुनने त्याच्या लाडक्यात तन्वीला हे लॉकेट दिलं, पण तू तर 2 वर्षात निर्लज्जपणे हे लॉकेट तू गळ्यात घालून मिरवलंस, असं त्या कल्पनाताई प्रियाला बोलायला लागतात. आणि त्या म्हणतात की अगं प्रिया तुझ्याकरता तर हे फक्त आणि फक्त सोनं आहे, पण आमच्याकरता ना त्या भावना आहेत, भावना, असं म्हणून आता कल्पनाताई आहेत ना जोरात या प्रियाच्या गळ्यातून लॉकेट खेचून घेतात आणि म्हणतात आता मी तुला या लॉकेटकडे बघू सुद्धा देणार नाही, म्हणून तिच्या गळ्यातून खूप जोरात ते लॉकेट खेचून घेतात. आता सगळेजण बघत असतात या कल्पनाताई कसं लॉकेट घेतात ते. आणि आता कल्पनाताई पुन्हा त्यांच्या जागेवरती जाऊन उभ्या राहतात आणि ना त्यांचं ना खूप इमोशन जोडलेले गेलेले असतात त्या लॉकेटबद्दल. आता आपण पाहतोय पुढे सगळे सिच्युएशनच ना इतकी गंभीर झालेली असते की बस आता कोणाला काही बोलावं ते समजतच नसतो. इतक्याच काय होतं की अर्जुन येतो समोर आणि प्रियाच्या म्हणतो की तू स्वतःला खूप हुशार समजत असतील ना ग प्रिया, तुझ्या सगळ्या अफेअर्सबद्दल आम्हाला कळालं आणि आम्ही तुला बाहेर काढलं म्हणून, आणि मग तुला असं वाटलं असेल की चला आता आपल्याला तर स्टोरूममध्ये ठेवून घेता येत ना, आणि पण म्हणून आम्ही ना की तुला घरातल्या स्टोरूममध्ये जेव्हा ठेवून घेतलं तेव्हा तू खूप हसली असशील ना ग आमच्यावर, तू असं म्हणाली सुद्धा असशील ना की काय मूर्ख आहेत, कसे बावळट आहेत, आणि मी सुभेदारांना कसं मूर्ख बनवलं असं म्हणाली असतीस ना, अगदी बिंडोक सुभेदार आहेत हे पण तू बोलली असशील हो ना, असं अर्जुन या प्रियाला म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो पण यू नो वॉट, आम्ही तुला या घरामध्ये मुद्दामून ठेवून घेतलो. आणि प्रिया तिच्याकडे सुद्धा ना अशी काही बघत असते जर तिने काही केलंच नाही आणि म्हणते कारण तुला ना आम्हाला सहजपणे जाऊ द्यायचंच नव्हतं, आणि म्हणतो की तुझे सगळे गुन्हे उघड करायचे होते आम्हाला, असं जेव्हा अर्जुन बोलतो तेव्हा बघा या प्रियाला मजा येत असते. आता अर्जुन म्हणतो तुलापर्यंत ना आम्हाला घेऊन जायचं होतं म्हणून आम्ही मुद्दामून तुला स्टोरूममध्ये लपवलं होतं. आणि अर्जुन म्हणतो की तुला काय वाटलं आयुष्यभर तन्वी सुभेदार म्हणून तू इथे सगळ्यांना फसवत बसशील का, सुभेदारांच्या तिजोरीतले सगळे पैसे उडवत राहशील असं वाटत होतं का तुला, असं अर्जुन म्हणायला लागतो. आणि म्हणतो गेली 2 वर्ष तू काय केलंयस आणि तू काय करू शकतेस, कोणता गेम
प्रेम करू शकतेस, कसा विचार करतेस, काय करतेस, हे सगळं ना आम्ही पाहिलं. म्हणूनच आम्ही तुझ्यासोबत तुझ्यापेक्षा खूप मोठा गेम आम्ही केला आणि म्हणून आज हे सगळं उघडकीस आलं, असं अर्जुन म्हणायला लागतो. आणि अर्जुन पुढे म्हणतो, तू कधी पिंजऱ्यातला उंदीर बघितलास का गं? आणि म्हणतो, तो नाही, तिथल्या तिथेच असा गोल 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 फिरत असतो. बाहेर तो निघण्याचा प्रयत्न करत असतो, पण ना त्याला नाही जमत. आणि म्हणतो, मग तो खूप घाबरतो उंदीर, तो ओरडतो आणि मग स्वतःच नख पिंजऱ्यावर मारायला लागतो, पण त्याचा ना काही उपयोग होत नाही. पण तुझं सुद्धा ना तसंच होणार आहे प्रिया, कारण काय आहे ना की आता आयुष्यभर जेलमध्ये सडायचं, रडायचं, तिथेच राहायचं. तो स्वतःचं डोकं ना त्या जेलच्या भिंतीवरती आपटायचं, पण तिथेच राहायचं आणि तिथेच मरायचं, हे लक्षात ठेव. अर्जुन आता त्या प्रियाला ना खूपच बोलतो. सगळे सुभेदार बघत असतात. अर्जुन म्हणतो, आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टामध्ये न जाता त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी केस जिंकलाय, असं हा अर्जुन म्हणायला लागतो. आणि प्रियाला ना वाटत असतं की काहीतरीच हा मूर्खासारखं बोलतोय. आणि अर्जुन आता आणखीन पुढे काय बोलणार, इतक्यातच प्रिया असते ना की बस सगळे सुभेदार बघायलाच लागतात, ही काही वेडी का जरा, म्हणून तो प्रियाना खरंच जोरजोरात हसायला लागतं आणि म्हणते सॉरी म्हणून पुन्हा हसायला लागतं. आणि बघा आता ही प्रियाना खरंच तिचा ओरिजिनल चेहरा या सुभेदारांना आज दाखवतेच. प्रिया इतक्या विचित्र पद्धतीने हसत असते ना आणि सुभेदारांच्या मध्ये ना सगळीकडे गोलाकार फिरत असं म्हणत असते की या घरामध्ये 2 नामांकित वकील, प्रतापरावांकडे बघून म्हणते एक नामांकित बिझनेसमॅन, आणि मग अश्विनकडे बघून म्हणते एक डॉक्टर. अरे या सुभेदारांच्या घरामध्ये द ग्रेट अन्नपूर्णा सुभेदार, इतकी सगळी लोक असताना आणि असं झालं, म्हणून हसायला लागते. आणि म्हणते की एवढी सगळी बुद्धिमान माणसं एकाच घरामध्ये आहेत आणि तरीसुद्धा या सगळ्या लोकांना मूर्ख कुणी बनवलं, तर मी, असं म्हणून आहे ना तिला स्वतःबद्दल ना खूपच अभिमान वाटत असतो आणि हसायला लागते. बापरे, इतक्या जोरात आणि इतक्या विकृत पद्धतीने हसत असते ना की बस. आणि म्हणते, तुम्हा सगळ्यांना मूर्ख कुणी बनवलं, मी, या प्रियाने, असं म्हणते. तेव्हा सगळे सुभेदार अक्षरशः रागाने या प्रियाकडे बघायला लागतात आणि प्रिया खूपच हसत असते आणि म्हणते की अरे अर्जुन, तुला सांगू का, मला ना हे अजिबात कठीण गेलं नाही, अजिबात नाही, तुला सांगू का खरंच. आणि बघा पुढे म्हणायला लागते की का गेलं नसेल माहिती का तुला, म्हणून आता अश्विन सगळं बघायला लागतो ही प्रिया कशी बोलते आणि कशी नाही ते. तर हे प्रिया म्हणते, का माहिती का, कारण तुम्ही सगळेजण आहेत ना की तुमच्या तन्वीसाठी ना तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात. म्हणजे पाण्यातून काढलेला मासा जसा पाण्यासाठी तडफडत असतो ना, तर तुम्ही तसे तडफडत होतात त्या तन्वीसाठी. आणि या सगळ्याची ना मला खूप मजा येत असते. आणि ही तन्वी जेव्हा असं काही बोलते ना तेव्हा पुन्हा जे आहेत ना अक्षरशः ना त्यांना खूप वाईट वाटत असतं. आता ही प्रिया म्हणते, हृदय खूप काळ रडलं ना की हा मेंदू आहे ना, मेंदू तो अगदी गाढ झोपतो. आणि आहे ना तुमच्या बाबतीत, आणि त्याच झोपेचा मी फायदा घेतला, म्हणजे तुमच्या त्याच झोपेचा मी फायदा घेतला आणि मग तुमच्या घरात आणि तुमच्या या आयुष्यात मी शिरले, असं ही प्रिया सांगायला लागते. आणि आता अर्जुनला तर अक्षरशः संतापच मावत नसतो. ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. आपण उद्याच्या भागामध्ये पाहतोय ही सायली ना प्रियाला ना अक्षरशः हाताला धरून गेटच्या पण बाहेर ढकलून देते आणि तिला म्हणते निघ माझ्या घराच्या बाहेर म्हणून. सायली म्हणते की तुझ्या असण्याची शिक्षण आता मी तुला देणार. जोपर्यंत हा समज होता ना माझा की तो रविराज काकांची मुलगी आहे, तोपर्यंत माझे हात बांधलेले होते प्रिया, पण ज्या क्षणी मला कळालं की तू खरी तन्वी नाही, त्या क्षणी सगळी बंधनं तुटली, असं म्हणून ही सायली अक्षरशः तिला फेकून देते घराबाहेर आणि म्हणते, तुरुंगाच्या 4 भिंती, आता हेच तुझं जग आहे, माझ्या नजरेच्या समोर सुद्धा दिसू नकोस प्रिया, चल इथून निघ आणि चालते हो, असं ही सायली म्हणून अक्षरशः सगळी सुभेदार आणि किल्लेदार फॅमिली या प्रियाला अक्षरशः गेटच्या बाहेर काढून फेकून देतात. आणि असं हे सगळं आहे तर ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.